10,000 रुपयाची लाच स्वीकारल्याप्रकरणी पोलीस कर्मचारी किरण मेहत्रेसह एकाच न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे। या प्रकरणी सागर कदम यांनी फिर्याद दिली होती। त्यानुसार पोलीस कर्मचारी किरण मेहत्रे यांनी फिर्यादी व त्याचा मामेभाऊ बाळू काळे उर्फ बाळू भैया यांच्यावर गुन्हा नोंद असून तुम्हास अटक न करता सोडून देतो व चॅप्टर केसमध्ये सदर गुन्ह्याचे रूपांतर करतो असे सांगत 25,000 रुपये लाचेची मागणी केली होती। तडजोडी अंती 10,000 देण्याचे ठरले। त्याप्रमाणे किरण मेहत्रे यांनी खासगी इसम रोहित गवड यांच्याकडे कन्ना चौक येथील चाय पे चर्चा या दुकानावर लाचेची 10,000 रुपये रक्कम स्वीकारली। आरोपी रोहित गवड यास पैसे देताना अँटी करप्शन विभागाने सापळा लावून अटक केली व त्यांच्यावर गुन्हा नोंद केला। या प्रकरणी आरोपीने ऍडव्होकेट ओंकार बुरकुल व ऍडव्होकेट संघरक्षित उडानशिव यांच्या मार्फत जामिनाचा अर्ज दाखल केला होता। आरोपीच्या वकिलांनी युक्तिवाद केला। सदरचा गुन्हा हा खोटे वाटत आहे। आरोपीला सदर गुन्ह्यामध्ये खोट्या पद्धतीने गोवण्यात आलेला आहे। तसेच युक्तिवादावेळी विविध न्यायनिवाडे सादर करण्यात आले। आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायाधीश R.J. कटारिया यांनी दोन्ही आरोपीस रक्कम 25,000 रुपयाच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे। आरोपीतर्फे ऍडव्होकेट ओंकार बुरकुल, ऍडव्होकेट संघरक्षित उडानशिव, ऍडव्होकेट अश्विनी उडानशिव, ऍडव्होकेट ज्ञानदा घम यांनी काम पाहिले तर सरकार पक्षातर्फे सरकारी वकील ऍडव्होकेट कुलकर्णी यांनी काम पाहिले।